हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाऊज डिझाईनची कटिंग स्टिचिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. ब्लाऊजचा बॅक पार्ट आपण इथं कट करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. बघू शकता सुंदर असं आपण इथं डिझाईन बनवणार आहोत, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाऊजची उंची 14 घेतलेली आहे, रुंदी टोटल आपण 10 घेतलेली आहे, शोल्डर आपण इथं 6 घेतलेला आहे. आता गळ्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. गळ्याची रुंदी 2.5 म्हणजे 2.5 इंच घेतलेली आहे. गळ्याची उंची आपण इथं 9.5 घेणार आहोत, तर 9.5 इंचावर एक मार्किंग करून अशा प्रकारे आपल्याला इथं एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याला आकार देऊन घेऊया. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं गोलाकार मध्ये गळ्याचा आकार दिलेला आहे. त्यानंतर अस्तरचा जो गळा आहे, अस्तरवरती आपण जो गळा आहे इथं कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस आणि अस्तर ओपन करून घेऊन अशा प्रकारे एकावर एक ठेवून द्यायचा आहे. ब्लाऊज पीसच्या वरती आपण इथं अस्तर अगदी व्यवस्थित सेट करून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं साईडला पिन वगैरे लावून घ्यायचा आहे. जेव्हा टीप वगैरे टाकतो कपडा इकडे तिकडे होणार नाही किंवा गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टीप मारून घेऊया. तर बघू शकता खालच्या साईडला आपण इथं टीप मारून घेतलेलं आहे. आता गळ्याला पण टीप मारून घ्यायचा आहे. अगदी फिनिशिंगने आपल्याला इथं टीप मारून घ्यायचा आहे. आपला गळ्याचा शेप जे आहे अगदी व्यवस्थित आणि छान आला पाहिजे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं गळ्याला टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर जो ब्लाऊजचा आतला कपडा आहे आपण इथं गळ्याचा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं साईडला छोटे छोटे कट मारून घेऊया. अस्तर आणि ब्लाऊज पीसला आता ओपन करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला इथं अस्तर ब्लाऊज पीस पलटून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला दाब टीप मारून घेऊया. खालच्या साईडला दाब टीप आपण मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याला पण दाब टीप मारून घेऊया. दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अगदी फिनिशिंगने आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचा आहे पूर्ण गळ्याला. त्यानंतर ब्लाऊजच्या साईडला पण आपल्याला इथं टीप मारून घ्यायचा आहे. जेव्हा ब्लाऊज वगैरे शिवतो तेव्हा कपडे इकडे तिकडे होणार नाही किंवा गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं अस्तर आणि ब्लाऊज पीसला साईडला टीप मारून घ्यायचा आहे पूर्ण. तर पूर्ण साईडला आपण इथं टीप मारून घेतलेला आहे. साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आहे शिलाईच्या बाहेरचा आपण इथं कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला टक्स मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपल्याला मार्किंग करून इथं दोन्ही साईडला टक्स मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता दुसऱ्या साईडला पण आपण इथं टक्स मारून घेऊया. तर फिनिशिंग आपण गळा जे आहे इथं तयार केलेला आहे, ह्याच्यावरती आता डिझाईन बनवायचा आहे. डिझाईन बनवण्यासाठी ब्लाऊजचाच कपडा घेतलेला आहे आपण इथे 3.5 इंचाचा. त्याला डबल फोल्ड करून वरच्या साईडला टीप मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता 3.5 इंचाचा आपण पट्टी कट करून घेतलेला आहे. डबल फोल्ड करून ह्याच्यावरती टीप मारून घेतलेला आहे. पट्टीला आपल्याला इथं पलटून घ्यायचं आहे. आता तर पट्टीला आपण इथं पलटून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला 3.5 इंचाचं मार्किंग करून छोट्या छोट्या पट्ट्या ज्या आहेत तयार करून घ्यायच्या आहे 3.5 इंचाच्या. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. ब्लाऊजच्या गळ्याच्या बाहेरच्या साईडला आपल्याला इथं 1.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. बघू शकता पूर्ण गळ्याला आपण इथं 1.5 इंचावर अशा प्रकारे मार्किंग करून घेणार आहोत. दुसऱ्या साईडला पण मार्किंग करून घेऊया पलटून. त्यानंतर आपण जे पट्टी तयार करून घेतलेलं आहे, जिथं आपण मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती ठेवून आपल्याला टीप मारून घ्यायचा आहे सेंटरमध्ये ठेवून. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. अगदी चिटकून एकाच्या खाली एक आपल्याला इथं हे पट्ट्या जे आहे लावून घ्यायचं आहे. व्हिडिओ पूर्णपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसा बनवलेला आहे. एकदम सोप्या पद्धतीने सांगत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. येणारे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील.
बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पूर्ण पट्ट्या जे आहे गळ्याला लावून घेतलेल्या आहेत. त्यानंतर साईडची जी पट्टी आपल्याला फोल्ड करून परत एकदा ह्याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसा बनवलेला आहे. पट्ट्या जे आहे आपण इथं डबल फोल्ड करून वरच्या साईडला टिप मारून घेत आहोत. तर बघू शकता पूर्ण गळ्याला आपण इथं डिझाईन जे आहे लावलेलं आहे. त्यानंतर गळ्याचा जो साईडचा एक्स्ट्रा कपडा आपल्याला इथं कट करून घ्यायचा अगदी सावकाशपणे. त्यानंतर आपल्याला गळ्याला अजून सुंदर बनवण्यासाठी इथं लेस लावून घ्यायचा आहे. पूर्ण गळ्याला अगदी फिनिशिंग आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या गळ्याचा जो लुक आहे छान दिसतो. गळ्याच्या अगदी जवळ आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर पूर्ण गळ्याला आपण इथं लेस जे आहे लावून घेतलेले आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला पण लेस लावून घेऊया, म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे अजून छान वाटतो. तर अशा प्रकारे खालच्या साईडला पण आपण इथं लेस जे आहे लावून घेतलेला आहे. बघू शकता किती सुंदर वाटत आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला फ्लावर बनवायचा आहे. फ्लावर बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. अशा प्रकारे फोल्ड करून तुम्हाला इथं टिप मारून घ्यायचा आहे वरच्या साईडला. बघू शकता. त्यानंतर आपण इथं फ्लावरचे जे कळ्या आहेत ओपन करून घेऊया. तर फ्लावरच्या कळ्या आपण इथं तयार केलेल्या आहेत. त्यानंतर आपण इथं सुई दोरा घ्यायचा आहे. तर ज्या पट्ट्या लावलेल्या आहे आपण ह्याला फ्लावर बनवायचं आहे. याला बघू शकता अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये खालच्या साईडला दोरी टाकून आपण इथं अशा प्रकारे इथं फ्लावर बनवणार आहोत वरच्या साईडला. अगदी 2-3 वेळा आपल्याला इथं गाठ मारून घ्यायचा आहे फ्लावरला. हा स्टेप अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल कसा बनवलेला आहे. बघू शकता किती सुंदर वाटत आहे. त्यानंतर दुसरा पण तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे आपण इथं सुई दोऱ्याने 2-3 वेळा गाठ मारून आपण इथं फ्लावर बनवून घ्यायचा आहे. हा स्टेप अगदी सावकाशपणे बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की कसं बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे 2-3 वेळा गाठ मारून आपण घेतलेला आहे. त्यानंतर अशाच प्रकारे पूर्ण गळ्याला इथं बनवून घ्यायचा आहे फ्लावर. बघू शकता तुम्ही किती सुंदर वाटत आहे. सिंपलच आपण इथं डिझाईन बनवायला घेतलेला आहे. तर पूर्ण गळ्याला आपण इथं डिझाईन जे आहे तयार केलेले आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला एक फ्लावर बनवून घेऊया, म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे अजून छान वाटेल. बघू शकता गळ्यात जे अगदी चिटकून आपल्याला ह्याच्यावरती टीप मारून घ्यायचा आहे गोल आकारामध्ये. तर फ्लावर आपण इथं बनवून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाऊजच्या गळ्याला इथं लटकन बनवायचं आहे. लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून आतमध्ये दोरी ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं दोन्ही लटकन जे आहे टिप मारून घेतलेले आहे. त्यानंतर ओपन करून घेऊया. सिंपल असं आपण इथं लटकन बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाऊजच्या गळ्याला इथं लावून घ्यायचं आहे. एकीकडे आपण नॉट जे आहे लावून घेतलेले आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण लावून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे दोन्ही साईडला नॉट जे आहे लावून घेतलेले आहे. त्यानंतर जिथं आपण फ्लावर बनवलेला आहे तिथं त्याच्यावरती आपण इथं एक एक मणी लावून घेणार आहोत, म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे अजून छान वाटेल. बघू शकता किती उठून दिसत आहे मणी लावल्याने. त्यानंतर खालच्या साईडला आपण इथे फ्लावर बनवलेले त्याच्या सेंटरमध्ये आपल्याला इथं बटन लावून घ्यायचं, म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे अजून छान वाटेल. बघू शकता अशा प्रकारे अगदी कमी वेळेत आणि खूप सोप्या पद्धतीने हा डिझाईन आपला इथं तयार झालेला आहे. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर असा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. हा डिझाईन आता सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेला आहे. बऱ्याच बायकांना गोल गळा हा खूप आवडत असतो, तर गोल गळ्यावरची अशी डिझाईन तुम्ही नवीन लुकमध्ये एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला जर फ्लावर बनवता येत नसेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण या ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.
तर कसा वाटला आजचा ब्लाउजचा डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा. अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाऊज डिझाईनची कटिंग स्टिचिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.